दौंड तालुक्यातील मौजे उंडवडी तालुका दौंड जिल्हा पुणे या ठिकाणी पशु आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे। त्या ठिकाणी डॉक्टर संतोष बडेकर या ठिकाणी तुमचे सर्व टीम उपस्थित आहे। या शिबिराच्या माध्यमातून तुम्ही कर्मवीर नारायणराव जोशी यांच्या जयंतीनिमित्त आज या ठिकाणी उंडवडीला आपण एक पशु आरोग्य शिबिर घेतलेलं आहे। डॉक्टर नारायण जोशी म्हणजे ज्यांनी याच्यासाठी पूर्ण आयुष्य वेचलं आणि महाराष्ट्रात दुधाचा महापूर योजना जी ज्यांच्यामुळे राबवले गेले आणि दुधाचा महापूर ज्यांच्यामुळं झाला असे आमचे पदविकाधारक ज्यांच्या न्याय हक्कासाठी त्यांनी लढा दिला आणि ते शेवटच्या क्षणापर्यंत दिला, त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी उंडवडी गावात हे शिबिर आयोजित केलेलं आहे। या शिबिराच्या माध्यमातून जनावरांचं गोचिड निर्मूलन, जंत निर्मूलन, वंध्यत्व निवारण आणि त्यांच्या शारीरिक आजारांच्या बाबतीत जे काही आजार असतील त्यांचं निराकरण करण्यासाठी आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी आमच्या संघटनेच्या माध्यमातून आमच्या दौंड शाखा ज्याचे अध्यक्ष डॉक्टर जाधव, सहकार विभाग प्रमुख डॉक्टर सुदर्शन खळदकर आणि मी स्वतः जिल्हा अध्यक्ष पुणे यांच्या संयुक्त विद्यमानातून आणि पंचायत समिती दौंड डॉक्टर गाडे असतील, डॉक्टर अंजली दळवे असतील आणि यवतचे डॉक्टर बिसे असतील, तसेच आमची पूर्ण टीम म्हणजे यवत परिसरातील टीम डॉक्टर निलेश जगताप, डॉक्टर अमोल नागवडे, डॉक्टर नवनाथ शितोळे यांच्या सहकार्याने आणि उंडवडी ग्रामस्थ यामध्ये आम्हाला कायम मदत करणारे विकास कांबळे असतील, उपसरपंच उंडवडी, तसेच दिनेश गडदे असतील, येथील कांबळे कुटुंबीय, सोनवणे कुटुंबीय यांच्या वतीने आज या ठिकाणी हा कार्यक्रम यशस्वी पार पाडत आहोत। आत्तापर्यंत 25च्या पुढे जनावरांनी उपचार घेतलेला आहे आणि अजून 2 तासात हा आकडा वाढेल आणि सर्व जनावरांना व्यवस्थित उपचार करून आज या ठिकाणी आम्ही हा कार्यक्रम पूर्ण करत आहोत। यवत शाखेचे पशुवैद्यकीय अधिकारी बिसे साहेब या ठिकाणी आहेत। बिसे साहेब, आज आपण या ठिकाणी शिबिर आयोजित केलेलं आहे। या शिबिरामधून शेतकऱ्यांच्या ज्या दूध उत्पादन वाढीसाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे। शेतकऱ्याच्या दूध धंद्यामध्ये थोडीफार त्यांचा आर्थिक वाढ मिळेल या करायला, त्यामुळे मला आमचे बडेकर डॉक्टर यांचे सहकार्य नारायण जोशी साहेबांच्या पुण्यतिथीने आम्हाला भरपूर जयंतीनिमित्त सहकार्य मिळत आहे डॉक्टर बडेकर। या ठिकाणी उंडवडी गावचे सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। या शिबिराच्या माध्यमातून उंडवडी गावचे उपसरपंच कांबळे, त्याचप्रमाणे तंटमुक्ती अध्यक्ष, त्याचप्रमाणे विकास सोसायटीचे चेअरमन, त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत। रामकृष्ण हरी, काय सांगाल, आज आपल्याकडे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे। आज कर्मवीर नारायण जोशी साहेब यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी उपस्थित आपले यवत सरकारी दवाखान्याचे अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी संतोष बडेकर यांनी आज या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट असा उपक्रम या गावामध्ये राबवला आहे। त्याचा उपयोग सर्व शेतकरी बांधवांना होत आहे। जनावरांसाठी उचिडताप वगैरे अशी लसीकरण वगैरे या ठिकाणी करण्यात येत आहे। सर्व नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा विनंती। काय सांगाल कांबळे? चांगल्या प्रकारे जनावरं पण शेतकरी घेऊन आलेले आहेत आणि चांगल्या प्रकारे लसीकरण झालेलं आहे आणि मार्गदर्शन डॉक्टर चांगले, बडेकर डॉक्टर मार्गदर्शन चांगले केले। चेअरमन, काय सांगाल? अतिशय चांगल्या पद्धतीचा हा उपक्रम आहे। ज्याप्रमाणे मानवाला विविध प्रकारचे आजार होतात, त्याप्रमाणे पशूंना सुद्धा आजाराची आणि आरोग्याची गरज आहे आणि त्यातूनच कर्मवीर जोशी साहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने सर्व डॉक्टर बडेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उंडवडी गावाची निवड केली। त्यांचे गावच्या वतीनं खरं तर आम्ही आभार व्यक्त करतो आणि अशा पद्धतीचा कार्यक्रम आमच्या गावामध्ये आयोजित करावा आणि जनावरांचंही आरोग्य सुधारावं अशी मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो। आज या उंडवडी तालुका दौंड जिल्हा पुणे या ठिकाणी जे शिबिर होत आहे, तर या ठिकाणी सर्व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली आणि आपले पाळीव प्राणी जे गाय असेल, म्हैस असेल, त्याचप्रमाणे छोटे काही जनावर असतील, तर यांनी या ठिकाणी एकत्रित येऊन मोठ्या शिबिरामध्ये सहभाग घेतलेला आहे। भाऊ, काय सांगाल? काय जनावरांचं चाललंय हे काय सांगणार। या शिबिरामुळे तुम्हाला काय असं चांगला वाटतं जनावरांचा उपचार वगैरे होतोय?
कावीळ गोचिडता किंवा जनावरांच्या संदर्भात हायटेक असेल जंत निर्मूलन असेल या संदर्भामध्ये त्यांनी मार्गदर्शन करून औषधोपचार सुद्धा केलेले आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीचा हा उपक्रम आहे. त्याचप्रमाणे आपल्याकडे बरेचसे या ठिकाणचे नागरिक उपस्थित झालेले आहेत. काय सांगाल जाधव साहेब? उपक्रम चालू आहे, असं चालू राहावं पुढं. डॉक्टर नारायणराव जोशी यांच्या जयंतीच्या निमित्ताने हा कार्यक्रम घेण्यात आला आहे आणि पशु आरोग्य शिबिर आपण अनेक नागरिकांचे शिबिर पाहिलेले आहेत, रक्तदान शिबिर पाहिले किंवा अनेक विविध सामाजिक कार्याचे शिबिर पाहिलेले आहेत, पण पशुधन आरोग्य शिबिर हे आपल्याकडे प्रथम होत आहे. याच्या अगोदर झालेले आहेत, परंतु वैद्यकीय डॉक्टरांच्या माध्यमातून उंडवडी गावामध्ये हे जे पशुवैद्यकीय आरोग्य शिबिर केलं जातं आहे त्याच्यातून शेतकऱ्यांचा दुग्ध व्यवस्थापन करणारी जी लोक आहेत त्यांच्यासाठी अतिशय उत्कृष्ट हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे. काय सांगाल कांबळे साहेब? जनावरांचा जास्त प्रमाणात फायदा शेतकऱ्यांचा होतो. डॉक्टर बडेकर यांनी मार्गदर्शन केलं त्याबद्दल आम्ही उंडवडी गावचे वतीने आभार व्यक्त करतो. शिबिराच्या निमित्ताने पशुसंवर्धन विभागाचे डॉक्टर भिसे साहेब आपल्या उंडवडी गावामध्ये उपस्थित राहिले आणि कार्यक्रमामध्ये त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं सहकार्य केलं. त्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचा यथोचित सन्मान करण्यात येत आहे. आज आपल्या कृषी भागातील प्रसिद्ध पत्रकार अनिलजी गायकवाड साहेब यांचा सत्कार उंडवडीतर्फे उपसरपंच विकास कांबळे हे करीत आहेत. धन्यवाद.